नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 11वा विषय इंग्रजी त्यातील पोएम 2.5 नोज वर्सेस आईज यातील ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज. चला तर मग सुरुवात करूयात. ॲक्टिव्हिटी A1 त्यातील पहिली ॲक्टिव्हिटी आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. की खाली दिलेले वाक्य हे चूक आहेत की बरोबर आहे ते ओळखा. करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट्स. यापैकी जे वाक्य चुकीचे असतील ते चुकीचे वाक्य दुरुस्त करून लिहा. तर पहिलं जे स्टेटमेंट आहे ते आहे नोज कॅन यूज स्पेक्टॅकल्स. की नाक हे चष्मा वापरू शकते असं म्हणणं आहे. तर हे फॉल्स स्टेटमेंट आहे, चुकीचं स्टेटमेंट आहे. करेक्ट स्टेटमेंट आहे द स्पेक्टॅकल्स आर फॉर क्लिअर विजन, हेन्स देर इज नो यूज ऑफ स्पेक्टॅकल्स फॉर द नोज ॲज इट कॅन नॉट सी. सेकंड स्टेटमेंट आहे आईज हॅव टू बी शट वेन द नोज वियर्स ऑर पुट्स ऑन द स्पेक्टॅकल्स. की ज्यावेळेस नाकाने चष्मा घातलेला असेल त्यावेळेस डोळे हे बंद राहायला पाहिजे. तर हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंटसुद्धा चुकीचं आहे, फॉल्स आहे. त्यामध्ये करेक्शन असं करता येईल आपल्याला देर इज नो नीड फॉर द आईज टू रिमेन शट वेन द स्पेक्टॅकल्स आर ऑन दी नोज. थर्ड स्टेटमेंट आहे द इयर वॉज अपॉइंटेड ॲज जज. The ear was appointed as judge. हे जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट ट्रू आहे. त्यानंतर डी आईज कॅन नॉट यूज स्पेक्टॅकल्स. या ठिकाणी अशा पद्धतीने स्टेटमेंट दिलेलं आहे आईज कॅन नॉट यूज स्पेक्टॅकल्स. हे स्टेटमेंट फॉल्स आहे, चुकीचं आहे. त्यामध्ये करेक्शन करता येईल The spectacles are solely for the purpose of helping the eyes to see clearly. यानंतर याच्यामधली दुसरी ॲक्टिव्हिटी आहे A1 मधली डिस्कस विथ युअर पार्टनर. तुमच्या पार्टनरसोबत डिस्कस करा अँड मॅच द फॉलोइंग एक्सप्रेशन गिवन इन कॉलम A विथ द इंटरप्रिटेशन्स इन कॉलम B. की कॉलम Aमध्ये जे एक्सप्रेशन देण्यात आलेले आहेत त्यांचं इंटरप्रिटेशन कॉलम बीमध्ये देण्यात आलेलं आहे. तर याच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. मग त्याच्या अगोदर आपण बघूत की कॉलम एमध्ये कोणती इंटरप्रिटेशन आहेत आणि कॉलम एमध्ये कोणकोणते एक्सप्रेशन आहेत आणि कॉलम बीमध्ये कोणकोणते इंटरप्रिटेशन आहेत. तर कॉलम एमध्ये पहिलं एक्सप्रेशन आहे वाईल चीफ बॅरॉन इयर सॅट टू बॅलन्स दी लॉज. Second expression, they are made with the straddle as wide as the bridge or ridge of the nose is. Third, that whenever the nose put his spectacles on by daylight or candlelight, eyes should be shut. And fourth expression आहे so his lordship decreed with a grave solemn tone, decisive and clear, without one if or but. आता बीमध्ये इंटरप्रिटेशन्स आहेत. तर त्यामध्ये पहिलं इंटरप्रिटेशन आहे आईज आर रिफ्रेन्ड फ्रॉम युजिंग स्पेक्टॅकल्स. बी द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ गिविंग वर्डिक्ट रेस्टेड ऑन द शोल्डर्स ऑफ द हिअरिंग ऑर्गन. C. Spectacles are meant for none other than nose. And D. Interpretation. The judge delivered a firm verdict without any doubt. आता याच्या जोड्या आपल्याला या ठिकाणी जुळवायच्या आहेत. तर पहिलं जे एक्सप्रेशन आहे वाईल चीफ बॅरॉन इयर सॅट टू बॅलन्स दी लॉज. तर याची जोडी लागते द रिस्पॉन्स बी सोबत.
कॉलम बी मधलं जे बी आहे, द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ गिविंग वर्डिक्ट रेस्टेड ऑन दी शोल्डर्स ऑफ दी हिअरिंग ऑर्गन. त्यानंतर कॉलम एमध्ये दुसरं जे एक्सप्रेशन आहे ते आहे, दे आर मेड विथ द स्ट्रॅडल ॲज वाईड ॲज द रीच ऑफ द नोज इज. आणि याची जोडी कॉलम बी मध्ये लागते, स्पेक्टॅकल्स आर मीन्ड फॉर नन अदर दॅन दी नोज. जे सी कॉलम बी मध्ये सी जे इंटरप्रिटेशन आहे त्याच्यासोबत याची जोडी लागते. त्यानंतर थर्ड जे एक्सप्रेशन आहे कॉलम ए मध्ये ते आहे, दॅट वेनेवर द नोज पुट हिज स्पेक्टॅकल्स ऑन बाय डे लाईट ऑर कॅन्डल लाईट आईज शुड बी शट. आणि याची जोडी लागते कॉलम बी मधल्या, आईज आर रिस्ट्रेन्ड फ्रॉम युजिंग स्पेक्टॅकल्स. कॉलम बी मधलं जे ए ऑप्शन आहे त्याच्यासोबत याची जोडी लागते. फोर्थ स्टेटमेंट आहे कॉलम ए मध्ये, सो हिज लॉर्डशिप डिक्रीड विथ अ ग्रेव सॉलम टोन, डिसिसिव्ह अँड क्लिअर, विदाऊट वन इफ ऑर बट. आता याची जोडी लागते कॉलम बी मधल्या, द जज डिलिव्हर्ड अ फर्म वर्डिक्ट विदाऊट एनी डाऊट. म्हणजे डी सोबत, कॉलम बी मधल्या डी सोबत याची जोडी लागते. आता यानंतर ॲक्टिव्हिटी ए टू मध्ये पहिली ॲक्टिव्हिटी आहे, द टंग जस्टिफाईज द पोझेशन ऑफ द स्पेक्टॅकल्स ऑन बिहाफ ऑफ द नोज. की नाकाच्या वतीनं जीभ काय म्हणते की चष्म्याची जी मालकी आहे ती नाकाची आहे अशी जीभ म्हणते. पिकअप द एक्सप्रेशन फ्रॉम द पोएम दॅट आर्ग्यू इन फेवर ऑफ द नोज. की या कवितेमधून असे काही एक्सप्रेशन आपल्याला शोधायचे की जे नोज म्हणजे नाकाच्या फेवरमध्ये आपल्याला आर्ग्युमेंट देतात. अँड कम्प्लीट द फॉलोइंग वेब डायग्राम. आणि ते शोधून आपल्याला ही वेब डायग्राम पूर्ण करायची आहे. तर वेब डायग्रामच्या सेंटर पॉईंटला आहे आर्ग्युमेंट्स इन फेवर ऑफ नोज. आता कोणकोणते आर्ग्युमेंट्स आहे, तर पहिलं आर्ग्युमेंट आपण लिहू शकतो, द नोज हॅज हॅड स्पेक्टॅकल्स ऑलवेज इन विअर विच अमाउंट्स टू पोझिशन. सेकंड आर्ग्युमेंट, they are made with a straddle as wide as the reach of the nose is. हे सेकंड स्टेटमेंट आहे. आणि यानंतर जे थर्ड स्टेटमेंट, आपल्याला 3 स्टेटमेंट लिहायचे, तर तिसरं जे स्टेटमेंट आहे ते आपण या ठिकाणी बघूयात. तर तिसरं स्टेटमेंट आहे, सपोज द विसेज ऑर काउंटेनन्स हॅड नॉट अ नोज, प्रे हू वुड or who could wear spectacles then. आता यानंतर A2 मधील तिसरी ॲक्टिव्हिटी आहे, कमेंट ऑन द फॉलोइंग कॅरेक्टर्स डिपिक्टेड इन द पोएम इन अ सेंटेन्स ऑर अ फ्रेज. हे खाली जे काही कॅरेक्टर दिलेले आहेत या पोएममध्ये त्यांच्यावर आपल्याला एका वाक्यामध्ये किंवा एखाद्या फ्रेजमध्ये काय करायचं आहे, कमेंट करायची आहे. तर त्याचं उत्तर आपल्याला असं लिहिता येईल. पहिले आहे ऑन द नोज. ऑन द नोजवर आपण लिहू, ॲन अनडिझर्विंग पर्सन हू क्लेम्स पोझेशन ओव्हर समथिंग इवन दो ही हॅज नो यूज फॉर इट इज नॉट फिट टू यूज इट. दुसरं आहे ऑन दी आईज, आर लाईक सायलेंट, हार्डवर्किंग, ऑनेस्ट and deserving people who are often denied their rights. यानंतर A2 मधील तिसरी ॲक्टिव्हिटी आहे, lend thy ears to all but few thy tongue is a famous quote by विल्यम शेक्सपियर. विल्यम शेक्सपियरचं फार महत्त्वाचं वाक्य आहे हे, lend thy ears to all but few thy tongue. तर या वाक्याला आपल्याला जस्टिफाय करायचं आहे. तर याचं उत्तर आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल,
The quote means that we should listen, whether in argument or discussion. One should listen to all, but when giving an opinion or speaking during a disagreement, it is better to say very little. These words by Shakespeare are wise words to remember, because one may not know enough to give advice. One may unnecessarily or unintentionally make enemies when taking one side in a dispute. So it is better to speak less. नंतर थर्ड ॲक्टिव्हिटी आहे, पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ इन्व्हर्जन फ्रॉम दी पोयम. आपल्याला इन्व्हर्जन म्हणजे व्युत्क्रम नावाचा जो अलंकार आहे, या अलंकाराचे उदाहरण यामधून शोधून लिहायचे. त्याचं उत्तर आपण लिहू. द विसेज ऑर काउंटेनन्स हॅड नॉट अ नोज. दिस वुड बी नॉर्मली डिड नॉट हॅव अ नोज. असं आपल्याला तिथं लिहिता आलं असतं. तर ॲक्टिव्हिटी A1, A2 आणि A3 आपण या ठिकाणी पूर्ण केल्या. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.